कोल्हापुरात दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त एक सुंदर रिक्षांच्या स्पर्धा जे आहे ते आयोजित केल्या जातात। यावर्षी सुद्धा या स्पर्धेचं जे आहे ते आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आपण माझ्या मागे पाहताय विविध ठिकाणाहून खरं तर राज्यभरातील विविध ज्या सुंदर रिक्षा आहेत ते या स्पर्धेमध्ये नेहमीच सहभाग नोंदवत असतात। आता देखील मोठ्या प्रमाणात रिक्षा जी आहेत ती या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। खरं तर अनेक गोष्टी आणि अनेक सुख सुविधा ज्या आहेत त्या या रिक्षामध्ये एका छोट्या रिक्षामध्ये पुरवल्या जातात आणि त्याचीच ही खरं तर स्पर्धा असते। त्याच स्पर्धेचं आयोजन गेल्या अनेक वर्षांपासून करतात ते स्वतः आपल्या सोबत आहेत। काय नेमका हेतू आहे सगळ्या रिक्षा आयोजनाच्या स्पर्धेचा? खरं तर सुंदर रिक्षाच्या आयोजनाचा आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित महाराष्ट्र रिक्षा चालक सेना निवृत्ती चौक रिक्षा मित्र मंडळ यांच्या वतीने गेली 24 वर्ष आम्ही रिक्षा स्पर्धा घेत आलोय। या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येकजण आपली गाडी इथं कोल्हापुरात प्रथम क्रमांक यावी या उद्देशाने वेगवेगळ्या पद्धतीने गाडी सजवत असतोय। सजवत असताना आम्हाला परीक्षकांना एवढं त्रासाचं होते की कुठली गाडी प्रथम द्यावी, कुठली गाडी प्रथम द्यावी, कुठली गाडी द्वितीय द्यावी, हे आमच्या परीक्षकांना प्रश्न पडतोय। आणि रिक्षा चालक पण आमचे म्हणजे जरी यावर्षी जरी नंबर आला नाही तर ते नाराज होत नाहीत। पुढच्या वर्षी त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने रिक्षा तयार करून घेत येतात। आणि आमच्या इथे स्पर्धेत भाग घेत असताना पुन्हा सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, पुन्हा बेळगाव, मिरज या भागातून रिक्षा इथे आपल्या स्पर्धेसाठी भाग घेत असतात। रिक्षाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या रिक्षात तुम्हाला फ्रीज मिळणार, AC मिळणार, स्क्रीन मिळणार, रिव्हर्स कॅमेरा मिळणार, नॅपकिन मिळणार, लहान मुलांच्यासाठी चॉकलेट मिळणार, पेपर मिळणार। म्हणजे तुम्हाला जी लक्झरी जी सोय नसेल अशी सोय या रिक्षात केलेली आहे। आणि हा रिक्षा चालक म्हणजे असं नाही की आज स्पर्धेसाठी रिक्षा आली आणि केलं आणि परत गेला असं त्याचं काय नसते। तर ही वर्षभर अशीच रिक्षा असते। याच पद्धतीनं ती जी रिक्षा त्यानं सजवून ठेवलेली आहे। आणि दुसरं म्हणजे रिक्षा चालकांना आज छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती काढणे, शिवाजी महाराजांचा फोटो काढणे, बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढणे, कोल्हापूरचे शाहू महाराज यांचा फोटो लावणे, अशा पद्धतीनं कोल्हापुरातल्या रिक्षा प्रत्येक रिक्षा सजवलेल्या असतात। खरं तर ही रिक्षा कशी आहे ती पुन्हा एकदा आम्ही सगळ्या तुम्हाला दाखवतो। खरं तर कोल्हापुरातील ही रिक्षा आहे। तर या रिक्षामध्ये ज्या सुखसुविधा ज्या आहेत त्या पुरवण्यात आल्या ती या ठिकाणी दाखवतो। सुरुवातीला शाहू महाराजांचा पुतळा आहे। खरं तर या रिक्षाचा एक लुक देखील आपण पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांना दाखवतो। सुरुवातीला आपण हे पाहू शकताय रिक्षामध्ये स्क्रीन देखील लावण्यात आलेली आहे, साऊंड सिस्टीम देखील या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। तर मागच्या बाजूला देखील एक आकर्षक पद्धतीने ही रिक्षा जी आहे ती सजवण्यात आलेली आहे। आपला कॅमेरामॅन ओंकार वळवडे त्याला ही सगळी दृश्य जी आहेत ती टिपण्यासाठी सांगतो। खरं तर या सगळ्या रिक्षांमध्ये खरं तर एकच वैशिष्ट्य आहे ते म्हणजे प्रत्येक रिक्षा जी आहे ती आरामदायी आहे। त्याच्यात कुशन जे आहे ते आरामदायी बनवण्यात आलेले आहेत। LED स्क्रीन असते, AC असतो, कूलर असतो, फ्रीज आहे। तर मोबाईल चार्जर देखील पाहायला मिळतोय। महिलांसाठी तर खास या ठिकाणी मेकअपचं बॉक्स देखील आकर्षणाचं एक केंद्र म्हणावं लागेल। खरं तर सर्व प्रकारचे न्यूजपेपर देखील अनेकांना वाचता यावेत यासाठी न्यूजपेपर देखील या ठिकाणी ठेवण्यासाठी एक वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे। शिवाय ऑनलाईन पेमेंट असू देत, दुसरीकडे वायफाय असू दे, शिवाय छोटासा दवाखाना देखील या ठिकाणी उपलब्ध करण्यात आला आहे। कुणाला श्वसनाचे आजार असतील किंवा ऑक्सिजनची जर गरज पडली तर त्या ठिकाणी ऑक्सिजन देखील उपलब्ध जे आहे ते केला जातोय। लहान मुलं गाडीमध्ये रिक्षामध्ये प्रवास करत असतात आणि त्या लहान मुलांची देखील विशेष काळजी आहे ती घेण्यात आल्याचं पाहायला मिळते। या ठिकाणी चॉकलेट देखील त्या लहान मुलांना या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत। खरं तर प्रत्येक रिक्षांमध्ये अशाच पद्धतीचं वैशिष्ट्य जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत असतं आणि हीच रिक्षा जी आहे ती सुंदर आपली कशा पद्धतीनं दिसेल याचाच विचार जो आहे ते सगळे रिक्षा चालक जे आहे ते करत असतात आणि त्याचीच प्रचिती त्याचेच दृश्य जे आहे ते आपण हे सगळे व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहताय। खरं तर अजूनही काही रिक्षा आहेत त्या देखील आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। खरं तर ही एक रिक्षा झाली, मात्र अशाच पद्धतीच्या अनेक रिक्षा ज्या आहेत त्या कोल्हापुरातल्या या स्पर्धेसाठी या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। आपण पाहू शकताय काहींनी तर सनरूफ देखील या ठिकाणी रिक्षाला बनवले। खरं तर एखाद्या SUV गाडीला देखील लाजवेल अशा पद्धतीची रिक्षा जी आहे ती या ठिकाणी रिक्षा चालक बनवत असतात, आपल्या रिक्षाला जपत असतात आणि त्याचंच या ठिकाणी उदाहरण जे आहे ते पाहायला मिळते। काही स्पर्धक देखील या ठिकाणी आल्यात। कुठून आलाय तुम्ही? मी कोल्हापुरातून आलो। काय नेमकं रिक्षा आता सजवली, काय काय आपण सुविधा त्यामध्ये उपलब्ध? याच्यामध्ये मी पहिल्यांदा माझ्या किल्ल्याच्या बॅक साईडला एक थीम केलेलं आहे शिवाजी महाराजांची थीम अशा पद्धतीने केलेलं आहे की ज्या येणाऱ्या पिढीला
जे जे नवीन फ्रेंडशिप डे असून देईल, व्हॅलेंटाईन्स डे असून देईल किंवा आणि वेगळे वेगळे रोज डे असून देईल, तर ते न कळता की पहिले राजे आपल्यासाठी काय केले, आत्तापर्यंत त्यांच्या काय भूमिका आहे, त्याच्यासाठी मी माझ्या किल्ल्यामध्ये जरासं जर तुम्ही पाठिंबा आला तर पाठिंबा मी काय केलं हे तुमच्या लक्षात येईल. आपण देखील पाहूया काय नेमकं याने वेगळं पण या रिक्षामध्ये केलं. खरं तर प्रत्येक रिक्षा हा वेगवेगळी आहे. प्रत्येक रिक्षांमध्ये काहीतरी वेगळं पण जे आहे ते या सगळ्यांनीच जपल्याचं पाहायला मिळते. आपण हे दृश्य पाहताय याच रिक्षामध्ये एक सुंदर खरं तर गड पन्हाळगड खरं तर साकारलेला आहे. किल्ले पन्हाळगडाचा इथं दरवाजे देखील पाहायला मिळतोय आणि खाली छत्रपती शिवराय अश्वावर रूढ असलेले पाहायला मिळते. एक सुंदर देखाव यांनी केलाय. काय नेमकं वैशिष्ट्य? वैशिष्ट्य म्हणजे की मी जे कोल्हापुरामध्ये आजूबाजूवरून जे येणारे पर्यटक आहेत त्या पर्यटकांनी सांगायचं आहे की मला की किल्ले वाचवा. किल्ले वाचवा म्हणजे अलीकडच्या काळामध्ये जे आजूबाजूचे जे किल्ले आहेत ते नासधूस व्हायला आलेले आहेत, त्यानंतर त्यांचं संगोपन होईना झालेलं आहे. तर त्या येणाऱ्या पिढीनंच त्याच्याला सांभाळायला पाहिजे आणि तिथं स्वच्छता ठेवायला पाहिजे, अस्वच्छता नसली पाहिजे. खरं तर ही सगळी स्वच्छता असली पाहिजे अशा पद्धतीने सांगतायत. अजूनही काही रिक्षा आहेत त्या देखील रिक्षा आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी करतो. खरं तर कोल्हापुरातल्या स्पर्धा ज्या आहेत त्या या ठिकाणी सुरू आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापुरातल्या याच निवृत्ती चौक या ठिकाणी या स्पर्धा ज्या आहेत त्या भरवल्या जातात. गेल्या 25 वर्षांहून अधिक काळ या ठिकाणी स्पर्धा आहेत आणि सातत्यानं दरवर्षी राज्यातल्या विविध कानाकोपऱ्यातून रिक्षा चालक जे आहेत ते या ठिकाणी आपल्या सुंदर सजवलेल्या रिक्षा जे आहेत ते घेऊन येत असतात आणि आपलीच रिक्षा या सगळ्या स्पर्धेमध्ये विजयी व्हावी यासाठी अतोनात प्रयत्न करताना पाहायला मिळतात. अनेक सुखसुविधा ज्या आहेत त्या आपल्या रिक्षांमध्ये देताना पाहायला मिळतात आणि त्याचीच प्रचिती आता या कोल्हापूरमध्ये देखील आल्याचं पाहायला मिळते. कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.